नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोहन मुंडे प्रहार या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा आपले विषय आहे 200 चौरस फूट जागेसंदर्भात कोणते डॉक्युमेंट द्यायचे आणि त्याचा अर्ज। त्यानंतर आहे आपला विषय बीज भांडवल, जिल्हा परिषदमधील समाज कल्याण विभाग त्याच्यामध्ये येतो, ते आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स कोणते, त्याचा फॉर्म। तिसरा विषय आहे आपला दिव्यांग बांधवांना जे लायसन्सची अडचण येते ते आपण वारंवार सांगितले तरी बी आज आपण पुन्हा तो विषय घेतोय। आणि चौथा विषय आपला आहे ज्या ज्या दिव्यांग बांधवांना 200 चौरस फूटचा अर्ज केलाय परंतु त्यांना आतापर्यंत अहवाल प्राप्त झाला नाही, तो कसा घ्यायचा। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, 200 चौरस फूट जागेसंदर्भात सर्वाधिक जास्त फोन येणारे आणि सर्वाधिक जास्त अर्ज ज्या जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत त्या जिल्ह्याचे पहिले नाव घेतो। पहिला आहे जालना, त्यानंतर आहे आपला उपनगर मुंबई 2 नंबरला, त्यानंतर आपला 3 नंबरला नगर साईडने बी फोन येतात। बीडमध्ये 32 अर्ज प्राप्त आहेत, लातूरमध्ये आहे, कोल्हापूरला आहे, सोलापूरला आहेत, धाराशिवला आहेत आणि नांदेड साईडला पण केलेत, अमरावती साईडला पण झालेत। आणि हे सगळं जर झालं असेल तर हे फक्त एक व्हिडिओमुळे आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं मित्रांनो, कारण की तुम्ही व्हिडिओ शेअर केला आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना याची माहिती मिळाली म्हणून हे सगळे लोक जागृत झाले आणि अधिकाऱ्यांना याचा ताण देऊ लागले। आता अधिकारी मला ताण देऊ लागले की भाऊ याची प्रोसेस कशी असते, मी त्यांना स्टेप बाय स्टेप सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय, कारण की सगळेजण माझा व्हिडिओ दाखवतात त्यामुळे अधिकारी माझा नंबर घेऊन मला फोन करतात, तर मी त्यांना सगळ्यांना त्याची डिटेल्स मध्ये माहिती दिली आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला एक काम करायचंय, माझ्या इंस्टाग्रामच्या खाली बायोमध्ये एक ग्रुप बनवलेला आहे, पण मोहन मुंडे 007 याचा आपण एक ग्रुप बनवला, इंस्टाग्रामचाच ग्रुप। त्या ग्रुपमध्ये आपण काय करतोय, जे बी आता योजनेची आता 200 चौरस फूट संदर्भात लागणारे निकष आणि त्याचे डॉक्युमेंट्स त्याचा पीडीएफ टाकणार आहे थोड्या वेळाने। त्यानंतर बीज भांडवलचा फॉर्म तिथं टाकणार आहे, म्हणजे प्रत्येक जे काय फॉर्म लागत असतील जेवढे बी लोक तिथं जॉईन आहेत मी सगळ्यांना तिथं टाकतो। तर माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी तो ग्रुप जॉईन करा, जेणेकरून पर्सनल कोणाला टाकायच्या ऐवजी मी एक मेसेज त्या ग्रुपला टाकला की सगळ्यांना ती पीडीएफ वगैरे सगळं काही पोस्ट होऊन जातं। त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा। मी जर तुम्हाला ते ग्रुप सापडत नसेल तर मी इंस्टाग्रामच्या याच्यामध्ये बायोमध्ये किंवा स्टोरीमध्ये मी ती लिंक टाकतो थोड्या वेळात, तुम्ही पटापट तिथं जॉईन करायचं आहे। आणि मित्रांनो, 200 चौरस फूट जागे संदर्भात ज्यांनी अर्ज दिला, अर्ज दिल्यानंतर त्याचा दुसरा फॉलोअप कसा घ्यायचा, अर्ज दिल्यावर आपल्याला तो 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर आपण तिथं जाऊन महसूल डिपार्टमेंटला तो अर्ज जातो। महसूल डिपार्टमेंटला गेल्यानंतर आपण तिथून तुमच्या नावाची आणि तसेच सहाय्यक आयुक्त किंवा समाज कल्याण आयुक्त यांच्या नावानं पत्र निघेल, ते पत्र घ्यायचंय। ते पत्र घेतल्यानंतर ते तुम्हाला तहसीलदार किंवा संबंधित तुम्ही तिथं आता नगरपालिका त्या क्षेत्राचं पत्र काढतील आणि ते पत्र काढल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे त्याची त्या लोकांपाशी गेल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे जागा उपलब्ध आहे याचा तुम्ही स्वतः फॉलोअप घ्यायचा आहे आणि तो गट नंबर सांगायचा, त्या गट नंबरचा 712 किंवा नगरपालिकाच्या हद्दीत असेल तर नगरपालिकाचा PR कार्ड वगैरे की वार्ड कोणत्या गटमध्ये आहे त्याचा नकाशा वगैरे सगळं तुम्हाला जिओ टॅगिंग सोबत स्वतः काढायचं आहे मित्रांनो, कारण ही प्रोसेस तुम्हाला करणं गरजेचे आहे। त्यानंतर ज्या ज्या दिव्यांग बांधवांनी आतापर्यंत अर्ज केले परंतु त्यांना काहीच कळत नाही त्यांना सांगतो, जर तुम्ही समाज कल्याण आयुक्त साहेबांना भेटले किंवा तिथल्या OS भेटले, समाज कल्याण आयुक्त साहेबांच्या OS म्हणजेच PM ना, तर ते तुम्हाला सांगतील तुमची फाईल कोणत्या प्रोसेसला आहे, तुमची इत्तीवरती तयार झाली आहे का नाही हे एकदा विचारा आणि तुमच्या फाईल संदर्भात मीटिंग कधी आहे हे एकदा तुम्ही त्या अधिकाऱ्याला विचारा मित्रांनो, कारण की हे तुम्ही विचारल्यानंतर तुम्हाला ती कळेलच तुमची फाईल कुठे आहे, कोणत्या स्टेपला आहे। त्यानंतर मी स्वतः तुम्हाला मदत करेल की पुढची प्रोसेस काय आहे आणि काय करायचं आहे आपल्याला। त्यामुळं ही पहिली प्रोसेस तुम्ही विचारा, म्हणजे मला बी कळेल की तुम्हाला त्याचं उत्तर काय द्यायचंय। आता दुसरा विषय आहे बीज भांडवलचा। जिल्हा परिषदमध्ये समाज कल्याण विभाग असतो, त्या विभागामध्ये दिव्यांग बांधवांना 1.5 लाखापर्यंत बीज भांडवल दिलं जातं। मग 1.5 लाखापर्यंत बीज भांडवल दिलं जातं, त्याचा फॉर्म आणि त्याचे लागणारे डॉक्युमेंट्स आणि अर्ज ऑनलाईन करायचा का ऑफलाईन करायचं ते सगळे मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा, मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगितलं तुम्हाला 1.5 लाख मिळतात। त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला सिबिल चांगला असणं गरजेचं आहे आणि बँकवाल्यांनी आपल्याला लोन दिलं पाहिजे, कारण की ते लोन बँकेचे कलेक्टेड असतं। दिव्यांग व्यक्ती विकास महामंडळाचं कसं आहे, ते लोन बँकेचे कलेक्टेड नसतं, ते डायरेक्ट दिव्यांग बांधव आणि दिव्यांग व्यक्ती विकास महामंडळ यांच्याशी कनेक्टेड असतं, त्याला सिबिलशी काही देणं घेणं नाही। आणि त्यानंतर शासकीय जामीनदारची गरज नाही मित्रांनो, 1000 बार सांगतो, जर कोणी अधिकारी तुम्हाला तसा त्रास देत असेल तुम्ही बिलकुल फोन लावा। मी स्वतः दिव्यांग व्यक्ती विकास महामंडळाचे MD साहेबांना ते बोललेलो आहे। तुम्ही म्हणता असाल तुम्हाला फोन लावा तुमचा नंबर नाही, तर ते बी तुम्हाला सांगतो मित्रांनो,
इंस्टाग्रामला जायचं, डायरेक्ट कॉल करायचा, किंवा मोहन शेषराव मुंडे ही फेसबुकला आयडी आहे, फेसबुकला जायचं, फेसबुकच्या कॉलिंग मधून डायरेक्ट कॉल करायचा, मला फोन येतो. नंबरच गरजेचा नाही, आता भरपूर काही ऑप्शन आहेत फोन लावण्यासाठी, त्यामुळे हे 2 तुम्हाला ऑप्शन दिलेत. आता महत्वाचा विषय आहे मित्रांनो, जे दिव्यांग बांधव आहेत ना, ज्यांची हालाकीची परिस्थिती आहे, त्यांना हात नाही, पाय नाही, अशा लोकांसाठी एक शिबिर माझ्या मित्रांनी अंबड तालुक्यामध्ये उपलब्ध केलंय. मागचं शिबिर तर बीडमध्ये झालं, तिथे 2-2, 2.5 लाख रुपयाचे हात वाटप केले. आता तुम्हाला हात बी मिळणार, पाय बी मिळणार आहे. आणि हे सगळं तुमच्यासाठी करतोय. ज्यावेळेस तुमची सेवा करतोय ना, मनाला खूप आनंद वाटतोय. आणि काही दिव्यांग बांधव नाव पण ठेवतात, हरकत नाही. नाव ठेवणाऱ्याची संख्या बी आता आपल्याकडे येऊ लागली हळूहळू. अगोदर आपल्याला नाव ठेवणार कोणीच नव्हते, सगळे चांगलंच म्हणत होते. त्यामुळं नाव ठेवणाऱ्याची पण प्रगती होत चालली, ते पण आपल्याकडे येऊ लागले. नाव ठेवणारे लोक येऊ लागले म्हणजे याचा अर्थ असं होतोय, कुठेतरी आपलं काम चांगल्या प्रकारे चालू आहे आणि जळणाऱ्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट, 200 चौरस फूट संदर्भात अडचण असेल तर बिलकुल फोन लावा. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इंस्टाग्राम आणि फेसबुक. बीज भांडवलची करायची असेल, सहकार्य कराल, फोन लावा. दिव्यांग बांधवांना हात पाय पाहिजे असेल, नोंदणी करा, जाहिरात टाकतो इंस्टाग्रामला. आणि मित्रांनो, बरेच दिवसापासून युट्यूबला व्हिडिओ नाही, पुरे व्हिडिओ इंस्टाग्रामलाच आहे. त्यामुळे आता उद्यापासून युट्यूबला कंटिन्यू व्हिडिओ आपण चालू करतोय. तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. तुमच्यासाठी मी खूप मेहनत घेतोय, परंतु तुमचे एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण मला कुठेतरी सोशल मीडियातून लोकांपर्यंत माझे जे काय कामाची प्रवृत्ती आहे, माझे जे काय काम आहे दिव्यांग बांधवांसाठी, हे सोशल मीडियातून गेलं पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे. मला काय पैसा कमवायचा नाही सोशल मीडियातून, आणि मला काही हे नाही. माझा एकच हेतू आहे की दिव्यांग बांधवांचे काम झाले पाहिजे आणि माझा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून 200 चौरस फूटचा मेसेज जो आहे तो पुऱ्या महाराष्ट्रात गाजलेला आहे मित्रांनो. आणि पुऱ्या महाराष्ट्रात बरेचसे दिव्यांगाचे कामं झालेत. त्याची मला खूप तुमच्या सगळ्यांमुळे ते काम झाले, त्याचा मला आदर आहे. तुमच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट.